आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जरा आगळी वेगळी रेसिपी। नवीन भाजी आहे। तुम्हाला वाटलं असेल की ती बटाट्याची भाजी आहे, तर तुमचा तो गैरसमज आहे। तर ही भाजी जरा वेगळी आहे। बऱ्याच दिवसांनी मी बाजारात बघितल्यामुळे तर चला म्हटलं आज ही रेसिपी आपण शेअर करूया। तर चला सुरुवात करूया आजच्या नवीन रेसिपीला। मी सुजातास किचनमध्ये आपले स्वागत करते। त्यासाठी मी फ्रेश आज शलजम बाजारातून घेऊन आले आहे। शलजम हे आपले बीटसारखे मला तर वाटलं होतं बीटच आहे किंवा आपला रान कांदा आहे, पण मी जेव्हा ते बघितलं की याला शलजम म्हणतात, तर हिंदीमध्येही त्याला तेच म्हणतात, मराठीतही तेच म्हणतात। मी शलजम छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण जसे वरची जी साल आहे ती काढून घेऊया। जशी बटाट्याची काढतो तशीही काढून घेतली तरी चालेल, पण पातळ साल असल्यामुळे ती चाकूने सहज निघून जाते। तर जसे आपण बटाट्याचे काप करतो थोडे जाड बारीक, तसे आपण छान हे कापून घेऊया। कापून लगेच पाण्यात टाका, त्याला जरा खारटपणा असतो। 2 शलजम मी घेतली होती, ती आता छान बारीक चिरून घेते। अशी कंदमुळे आपल्या आहारात अधूनमधून नक्की असावीत, कारण की कंदमुळं खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं। आता त्यासाठी जे वाटण लागणार आहे ते आपण बघूया। टोमॅटो घेतला आहे, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे कच्चं वाटण आपण मिक्सरला फिरवून घेऊया, थोडं लवकर बारीक होतं। शलजमचे जे आपण काप करून घेतले ते आपल्याला थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे। त्यासाठी मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। जसं आपण बटाटा थोडा ब्राऊन होईपर्यंत तळतो, तसंच आपल्याला थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे शलजमचे काप। एक 5 मिनटं लागतात। थोडंसं मीठ टाका चवीनुसार, एक अर्धा चम्मच, आणि झाकण ठेवून सारखं थोडं परतवत राहा झाकण काढून। तेल आहे तेवढंच असतं, तेल अजिबात कमी होत नाही। शलजमला मूळचा थोडा खारटपणा असतो, तो थोडा निघून जातो आणि जेव्हा भाजी करतो तेव्हा त्याला चव छान येते। तर आता एक 5 मिनटं आपण हे छान वाफेवर शिजवून घेऊया। अशा पद्धतीने मी आता 5-6 मिनटं हे छान बघा शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत। तर आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य घेऊया। त्यासाठी मी घेतले आहे 2 बारीक चिरलेले कांदा, तुम्ही आवडीनुसार घ्या। थोडे जिरे आणि मोहरी घातली फोडणीत। तसेच बारीक वाटून घेतलेला जो कच्चा मसाला आहे तोही मी फोडणीत लगेच टाकून घेते। आपल्याला कांदा जास्त शिजवायचा नाही तेलात। थोडं चवीनुसार मीठ घातलं आहे। आता जे सुके मसाले आहेत तेही आपण टाकून घेऊया, कारण की जास्त शिजवायचं नाही आपल्याला कच्चा मसाला। 1-2 चिमूट मी हिंग घेतला आहे, हिंग वरतून घातला आहे। तसे अर्धा चम्मच हळद पावडर, 1-2 ते 3 चम्मच मी लाल तिखट घेतले। थोडेसे 1 ते 2 चम्मच आपण धना पावडर घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला थोडे 1-2 मिनटं परतवून एक अर्धी वाटीपेक्षाही कमी पाणी आपण यात घालणार आहोत। जास्त पाणी टाकायचं नाही, कारण की ऑलरेडी आपण शलजम छान शिजवून घेतलेले आहेत तेलात। तर आता ती तेलात फ्राय करून घेतलेले होते तेही आपण या मसाल्यामध्ये परतून घेऊया। या पद्धतीने केलं की जास्त वेळ लागत नाही। सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। फक्त एक अर्धी वाटी पाणी टाकून मी छान 2 मिनटं शिजवून घेते अशा पद्धतीने। आता बघा आपलं छान भाजी शिजून तयार आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। काळजी घ्या, बाय।